Hello friends, I am Poddar Madam, Chhatren English School Manmad. Teaches about the science one and the first chapter is laws of motion. Yesterday we learned about the Newton's second law of motion and momentum. And second law of motion gives us the force equation F is equal to ma and momentum, definition of momentum and its unit, then one Newton force and one dying force. Today we will learn about the Newton's third law of motion. Then the Newton's third law based on the force of action and force of reaction, क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल याच्यावर ते डिपेंड आहे. When one body exerts a force on some other body, the other body exerts the force on the first at the same time. एका वस्तूने दुसऱ्यावर बल लावलं तर दुसरी वस्तू पहिल्यावर बल लावते त्याच वेळी असं आपल्याला म्हणता येतं. अँड धिस म्युच्युअल ॲक्शन बिटवीन दिस टू बॉडी इज कॉल्ड इंटरॲक्शन. आणि म्हणून ही अनोन्य क्रिया आहे त्यांच्यामध्ये घडते. एकाने दुसऱ्यावर बल लावलं तर दुसराही पहिल्यावर बल लावतो असं आपल्याला सांगता येणार आहे. दिस फोर्सेस आर ऑलवेज अप्लाइड इन पेयर्स. हे फोर्सेस कसे आहे, पेयर्समध्ये जोडीने आहेत. फक्त एकीकडनं फोर्स लावल्याने चालणार आहे का, नाही, दुसरीकडनं पण विरुद्ध आपल्याला बल लावावं लागतं. अँड हेन्स दिस फोर्सेस आर अप्लाइड इन पेयर्स. दिस फोर्सेस आर इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. त्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे, परिमाण सेम आहे, पण अपोजिट डायरेक्शन डिफरंट आहे. आपण सांगितलं हे अपोजिट डायरेक्शन आहे. एक या बाजूनी केलं तर दुसरा या बाजूनी त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकतं. अँड दिस फर्स्ट फोर्स इज कॉल्ड फोर्स ऑफ ॲक्शन. पहिला जो फोर्स आहे याला काय म्हणू, फोर्स ऑफ ॲक्शन, ज्याला क्रियाबल म्हणू. अँड सेकंड वन इज नोन ॲज फोर्स ऑफ रिॲक्शन असं आपल्याला म्हणता येणार आहे. अँड दिस आयडिया इज एक्सप्रेस इन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. व्हॉट इज थर्ड लॉ, आपल्याला ह्या लॉचं स्टेटमेंट पेपरमध्ये येतं ते लिहायचं असतं. व्हॉट इज थर्ड लॉ, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. प्रत्येक क्रियाबलाला इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान आहे. इक्वल आहे म्हणजे परिमाणे समान आहे. अँड डायरेक्शन्स आर डिफरंट म्हणजे त्यांच्या दिशा मात्र परस्पर अपोजिट आहेत. म्हणजे कशा आहेत, दिशा मात्र परस्पर विरुद्ध आहेत. द फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली, ते फोर्स एक सायमल्टेनियसली ॲक्ट होत असेल तर, असं थर्ड लॉचं स्टेटमेंट आपल्याला लिहायचं आहे. मग एक्झाम्पल्स आहेत त्यावर आधारित, सगळे सायंटिफिक रिझन्स एक्झाम्पल्स आहेत त्याचे. मग त्याचं एक्झाम्पल बघू. वेन अ पर्सन किक्स अ वॉल विथ अ बेअर फूट ही एक्झर्ट अ फोर्स ऑफ ॲक्शन ऑन द वॉल. म्हणजे एखाद्या व्यक्तीने भिंतीला लाथ मारली तर त्यांनी काय केलं, ॲक्शन केली ती भिंतीवर. ॲट द सेम टाइम ही हिमसेल्फ एक्सपिरियन्स द फोर्स ऑफ रिॲक्शन एक्झर्टेड बाय द वॉल ऑन हिज फूट. त्याच वेळेला काय होईल, भिंतीकडनं त्याला रिॲक्शन मिळेल. ती रिॲक्शन काय मिळेल, त्यांनी पुढे जाऊन भिंतीला लाथ मारली तेव्हा भिंतीकडनं रिॲक्शन काय मिळाली की तो मागे गेला. म्हणजे ॲक्शन झाली पुढे जाण्याची आणि रिॲक्शन मिळाली मागे जाण्याची. इथे या अपोजिट त्याच्या डायरेक्शन्स आहेत असं आपल्याला म्हणता येईल. अँड दीज फोर्सेस हॅव द सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन. अँड दिस इज द एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. देन सेकंड एक्झाम्पल इज वेन अ बुक इज केप्ट ऑन द टेबल. पुस्तक ठेवलंय, कोणतंही पुस्तक आहे ते पुस्तक आपण टेबलवर ठेवलं. असं पुस्तक टेबलवर ठेवलं, कोणती वस्तू ठेवा, पेन ठेवा आपण टेबलवर, असा ठेवला. इट एक्झर्ट्स डाऊनवर्ड फोर्स, वरून खाली ठेवलं म्हणजे एक्झर्ट्स डाऊनवर्ड फोर्स ऑन द टेबल. दिस इज द ॲक्शन फोर्स. ॲट द सेम टाइम द टेबल एक्झर्ट्स द अपवर्ड फोर्स ऑन द सेम मॅग्निट्यूड ऑन द बुक. दॅट इज द रिॲक्शन फोर्स. म्हणजे पुस्तक किंवा कुठलीही वस्तू आपण टेबलवर ठेवली तर ती डाऊनवर्ड डायरेक्शननी ती टेबलवर स्थिर झाली. आता खालून काय होईल, त्या टेबलकडनं रिॲक्शन फोर्स लागेल आणि म्हणून आपल्याला ते पुस्तक टेबलवर स्थिर झालेलं दिसतं. म्हणजे हे पण एक्झाम्पल आहे. म्हणजे अपोजिट डायरेक्शन त्या दोघांची आहे, पण पुस्तकाचं मॅग्निट्यूड बदललंय का, नाही, मॅग्निट्यूड सेम आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ थर्ड लॉ. देन थर्ड एक्झाम्पल इज द लॉन्चिंग ऑफ द रॉकेट इज बेस्ड ऑन द थर्ड लॉ ऑफ मोशन. आता हे रॉकेट आहे, याचं लॉन्चिंग करायचंय. मग लॉन्चिंग करायचं इथे काय आहे, द फ्युएल इज फिल्ड इन दिस रॉकेट अँड वेन द फ्युएल इज इग्नायटेड इट बर्न्स अँड द हॉट गॅसेस आर थ्रोन आउट फ्रॉम द डाऊनवर्ड पोझिशन. खालच्या बाजूनी हॉट गॅसेस हे बाहेर पडलेले आपल्याला दिसतात. हॉट गॅसेस बाहेर पडतात. ॲट द सेम टाइम
द रॉकेट हॅज अ ग्रेट स्पीड, याची स्पीड वाढते आणि तो कुठं होता, इट गोज इन द अपवर्ड डायरेक्शन, आणि तो वेगाने आकाशात झेपवलेला आपल्याला दिसतो. म्हणजे हॉट गॅसेस खालच्या बाजूने येणे, त्याच वेळेला स्पीडने ते रॉकेट वर जाणे, याला स्पीड येते वरती हवेत गेल्यानंतर. ही जी क्रिया आहे ही अपोजिट डायरेक्शनला होते आणि म्हणून आपण म्हणता येईल की लॉन्चिंग ऑफ द रॉकेट बेस्ड ऑन द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. Then fourth example is a gun recoils, that is the moves backward when the bullet is fired. Why? This is a scientific reason. हे सगळे सायंटिफिक रिझन आहे की काय होतं की बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर गोळी पुढे जाते त्यावेळेला बंदूक मागे खेचल्या जाते. असं का, याचं सायंटिफिक रिझन आपल्याला लिहायचं आहे. अशी आणखीन काही उदाहरणं आपल्याला पुस्तकात दिलेली आहेत, ती आपल्याला बघायची आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.